विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा देणार असाल तर या परीक्षेमध्ये किती पेपर आहेत, कोणते विषय आहेत, कोणते घटक आहेत, जिल्हा गुणवत्ता यादी किंवा राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत, या सर्व घटकांची माहिती पाहूयात घटक वाईज लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा आणि या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारा संपूर्ण अभ्यासक्रम, घटक आणि प्रत्येक टॉपिक, कोणत्या घटकावर किती मार्क आहेत, कोणत्या घटकावर आपणास लक्ष देणं गरजेचं आहे, त्याचबरोबर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी, राज्यस्तरीय गुणवत्ता यादी यामध्ये जर आपणास पात्र व्हायचं असेल तर एकूण किती मार्क आवश्यक आहेत, अशा सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। तर पाहूयात 5वी स्कॉलरशिप यामधील महत्त्वाची पेपर 1, पेपर 2 असे दोन पेपर आहेत। पेपर 1 मध्ये मराठी, गणित हे दोन विषय, पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। पेपर 1 मध्ये मराठीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी आहे। 25 प्रश्न 50 गुण। गणित 50 प्रश्न 100 गुण, म्हणजेच पेपर 1 मध्ये एकूण 75 प्रश्न आहेत आणि 150 गुण। त्याच पद्धतीने पेपर 2 मध्ये इंग्रजीसाठी 25 क्वेश्चन्स 50 गुणासाठी आहेत आणि बुद्धिमत्ता 50 क्वेश्चन्स 100 गुण। एकूण 75 प्रश्न 150 गुण। तर तुमच्या लक्षात आलं असेल, स्कॉलरशिपसाठी एकूण 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 150 गुणासाठी, पेपर 2 150, म्हणजेच एकूण परीक्षा 300 गुणासाठी असणार आहे, 300 गुण। आणि या व्हिडिओमध्ये आपण शेवटी हे पण सांगणार आहोत की जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय यादीमध्ये येण्यासाठी किती गुण आवश्यक असतात। तर पाहूया या संपूर्ण विषयांचं घटक वाईज विश्लेषण लगेच। तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात मराठीमध्ये एकूण किती घटक आहेत, कोणत्या घटकावर किती मार्क विचारले जाणार आहेत आणि त्या घटकामध्ये कोणत्या कोणत्या पाठांचा समावेश असणार आहे किंवा उपघटक असणार आहे। तर पहिला घटक आहे मराठीमध्ये समजपूर्वक वाचन या घटकामध्ये हा भाग आहे। तर यामध्ये उतारा, जाहिरात, बातम्या आणि कविता। उतारा, जाहिरात आणि कविता हे 3 घटक असतात। तर या 3 घटकावर एकूण 6 प्रश्न विचारले जातात। म्हणजेच हा घटक 12 गुणासाठी आहे। यामध्ये परीक्षेत विचारत असताना उतारा, कविता आणि बातम्या प्रत्येकावर 3 प्रश्न असतात। 3 प्रश्न म्हणजेच परीक्षेमध्ये कधी उतारा आणि जाहिरात बातमी असेल तर कधी कविता आणि जाहिरात बातमी असू शकते। तर ह्या पद्धतीने परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। यानंतर पाहूया आपण दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण। कार्यात्मक व्याकरणचा जर विचार केला तर या घटकावर एकूण 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणजेच 10 गुणासाठी हा घटक आहे। यामध्ये शब्दाच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, वाक्याचे भाग या सर्व घटकांचा समावेश आहे आणि या सर्व घटकावर 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील। यानंतर भाषा आणि भाषेचा व्यवहारात उपयोग किंवा उपयोजन या घटकासाठी एकूण 6 प्रश्न विचारले जातात। 6 प्रश्न यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी, संवाद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, माहिती तंत्रज्ञान म्हणजेच मराठीचे जे काही तंत्रज्ञान विषयक शब्द असतील, नवीन शब्दांचा समावेश असेल, या सर्वावर 6 प्रश्न म्हणजेच 12 गुण
यानंतर चौथा घटक आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीचा जर विचार केला तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा घटक असून यावर एकूण 8 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 8 प्रश्न म्हणजेच 16 गुणासाठी हा भाग आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्यापन किंवा पाठांतरावरचा हा भाग आहे. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, समूहदर्शक शब्द किंवा समूहाबद्दल एक शब्द, पिल्लू किंवा घरदर्शक शब्द, वर्णानुक्रमा येणारे शब्द आणि भाषेविषयीचं सामान्य ज्ञान, तर असे हे एकूण 7 घटक आहेत आणि यावर 8 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. तर हा संपूर्ण मराठीचा आपण भाग पाहिला. तर लक्षात ठेवा, मराठीचे अतिशय महत्त्वाची आणि थोडा जरी अभ्यास केला तरी 25 पैकी 25 गुण तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 25 पैकी 25 प्रश्न तुम्ही सोडवू शकतात आणि 50 गुण आपण सहज मिळवू शकतो. यानंतर पाहूया आपण गणित. गणितामध्ये जर आपण पाहिलं तर गणितामध्ये एकूण 7 भाग आहेत. त्या 7 भागामध्येच पहिला जो भाग आहे किंवा पहिलं जे काही घटक आहे तो आहे संख्याज्ञान. या संख्याज्ञानवर परीक्षेमध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. तर हे 6 प्रश्न कोणत्या घटकावर असणार आहेत तर आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या लिपीचं म्हणजे एकमेकांमध्ये रूपांतर करणे, त्याचबरोबर रोमन संख्या, रोमन संख्येची बेरीज, वजाबाकी आणि रोमन संख्येबद्दल विशेष माहिती. त्यानंतर दुसरा घटक आहे 10 अंकापर्यंत म्हणजे 10 डिजिट नंबर्स, तर त्याचं संख्येचं वाचन आणि लेखन. तिसरा घटक आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू अँड एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यावरील प्रश्न, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे किंवा ओळखणे, संख्यांचा चढता आणि उतरता क्रम, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या. तर या सर्व घटकांचा समावेश संख्याज्ञानमध्ये होतो आणि यावर तुम्हाला 12 गुण आहेत. 6 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 12 गुणासाठी हा पहिला घटक आहे. यानंतर दुसरा घटक पाहूया आपण संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रिया या घटकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर हा सर्व 5 अंकी ते 6 अंकी संख्येपर्यंतचे सर्व प्रश्न असतात. त्याचबरोबर पदावली, अक्षरांचा वापर आणि संख्यांचे अवयव. तर या सर्व घटकांचा संख्याज्ञानमध्ये समावेश होतो आणि यावर एकूण 10 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. 10 प्रश्न म्हणजेच 20 गुण या घटकावर आहेत, 20 मार्क्स. यानंतर पाहूया आपण तिसरा घटक. तिसरा घटक आहे अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाची ओळख, सममूल्य अपूर्णांक, त्याचबरोबर अपूर्णांकाचं रूपांतर आणि दशांश अपूर्णांक. तर हे सर्व घटक आणि यावरील वेगवेगळी उदाहरणं असतील, या सर्वांचा समावेश या घटकामध्ये होतो. आणि अपूर्णांक या घटकाचा जर विचार केला तर एकूण 7 प्रश्न परीक्षेमध्ये आहेत अपूर्णांक या घटकावर. 14 गुणासाठी हा टॉपिक आहे. यानंतर चौथा घटक आहे मापन किंवा महत्तमापन. यामध्ये दशमान, परिमाणे, यामध्ये लांबी किंवा धारकता, वस्तुमान यांचा समावेश होतो. कालमापन, यामध्ये घड्याळ वगैरे पूर्ण घड्याळासंबंधी माहिती, दिनदर्शिका, कॅलेंडर. कागदमापन, कागदमापनमध्ये रीम, दस्ता, त्याच्यामध्ये किती कागद असतात, डझन, या सर्व बाबीचा समावेश होतो. त्यानंतर नाणी नोटा. तर या संपूर्ण घटकावर एकूण 8 प्रश्न परीक्षेमध्ये 10 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 10 प्रश्न म्हणजेच 20 गुणासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे 5 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकवर 2 प्रश्न हमखास येतातच. यानंतर 5वा घटक आहे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितमध्ये 3च घटक आहेत पण अतिशय महत्त्वाचे आहेत. नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज. तर या 3 घटकावर 8 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजेच 16 गुणासाठी हा टॉपिक आहे.
तर लक्षात घ्या, जे काही जास्त गुणाचे टॉपिक आहेत त्याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि जेवढा लवकर तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण कराल तितकाच तुम्हाला फायदा होणार आहे. जर तुम्हाला हा अभ्यासक्रम फक्त 2 महिन्यामध्ये पूर्ण करायचा असेल तर व्हिडिओ क्लास आपल्याकडे उपलब्ध आहेत. व्हिडिओज म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रत्येकाचे घटक वाईज, जसे की नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, प्रत्येकाचा सेपरेट व्हिडिओ, त्याच्या ट्रिक, यापूर्वी परीक्षेत विचारण्यात आलेली महत्त्वाचे प्रश्न, असा एकूण 60 व्हिडिओचा क्लास आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओज क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात 8856 046 142 नंबरवर. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात. यानंतर 6वा घटक आहे भूमिती. भूमितीमध्ये जर आपण या ठिकाणी घटक पाहिले तर घटक भरपूर दिलेले आहेत, जसे की कोन, कोनाचे प्रकार, समांतर रेषा, लंबरेषा, त्रिकोण, आयत, चौकोन याबद्दलचे गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळासंबंधीचे गुणधर्म, परिमिती, क्षेत्रफळ, यामध्ये आयत, चौरस, त्रिकोणमितीय वस्तू, आकृतिबंध आणि इष्टिकाचित्ती आणि घन. तर या सर्व घटकावर एकूण 7 प्रश्न फक्त विचारले आहेत आणि 14 गुणासाठी हा टॉपिक आहे. यानंतर पाहूया शेवटचा म्हणजे 7वा घटक, तर तो आहे आलेख. आलेखावर एकूण 2 प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये चित्ररूप माहिती असेल किंवा सांख्यिक माहिती आलेखाच्या स्वरूपामध्ये दिलेली असते आणि हा घटक 4 गुणासाठी आहे. तर या पद्धतीने आपण मराठीचे 25 प्रश्न 50 गुण आणि गणिताचे 50 प्रश्न 100 गुण, असं 150 गुणासाठी कोणते घटक असणार आहेत याबद्दलची माहिती घेतली. यानंतर आपण पाहूयात पेपर 2. तर आता पेपर 2 मध्ये जर विचार केला, 5वी स्कॉलरशिप पेपर 2 साठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये इंग्रजीला 25 गुण, 25 प्रश्न 50 गुण आहेत आणि बुद्धिमत्ता 50 प्रश्न 100 गुण. तर पाहूया या 2 विषयामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो. सुरुवातीला जर आपण पाहिलं इंग्लिशचा विचार केला तर इंग्लिशमध्ये पहिला घटक आहे लेटर्स अँड अल्फाबेट्स. यामध्ये लेटर्स, वर्ड, पिक्चर्स, प्रोनाउन्सिएशन हा पहिला घटक आहे आणि दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग लेटर्स और अल्फाबेट. तर या घटकावर एकूण एकच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, 1 प्रश्न, आणि यासाठी 2 गुण आहेत. खूप अभ्यास करण्यासारखा हा घटक नाही, परंतु जर विद्यार्थ्यांना इंग्लिश चांगली वाचता येत असेल, शब्द पाठांतर असतील, उच्चार करता येत असेल किंवा वेगवेगळे अल्फाबेट्स दिल्यानंतर शब्द तयार करता येत असतील तर हा 1 प्रश्न सहज सोडवता येतो. यानंतर दुसरा घटक आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी अतिशय महत्त्वाचा घटक असून या घटकावर एकूण 6 प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, म्हणजेच 12 गुणासाठी हा घटक आहे. तर यामधले घटक कोणते हे समजून घेऊयात. रिलेटेड वर्ड्स म्हणजे तुम्हाला जर एखादं पिक्चर्स दिलं किंवा एखादं घटक दिला तर त्याचा रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्यानंतर कोरिलेशन ऑफ वर्ड्स, वर्ड म्हणजे जे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का. त्यानंतर सिमिलर अँड अपोजिट मिनिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, नेम ऑफ बर्ड्स, ॲनिमल, साऊंड, यंग वॉन्ट्स, पिक्चर्स. त्यानंतर कॉम्प्रेन्शन्स, नेम ऑफ कलर, शेप, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड सराउंडिंग ऑब्जेक्ट नेम. म्हणजे हा टोटली विद्यार्थ्याची जी काही शब्दसंपत्ती आहे, शब्दसंपत्तीशी रिलेटेड आहे. विद्यार्थ्याला जर जास्तीत जास्त शब्द पाठांतर असतील तर हे 6 प्रश्न अगदी सहज सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण थर्ड पंक्च्युएशन मार्क. तर या घटकावर एकूण 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पंक्च्युएशन मार्कमध्ये म्हणजे एखादं वाक्य लिहित असताना कॉमा कुठं द्यावा, स्वल्पविराम कुठं द्यावा, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह कुठं असेल, प्रश्नचिन्ह कुठं असेल याचा समावेश आहे. तर यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स असतील, त्यानंतर क्वेश्चन मार्क, कॉमा, अपोस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क. तर या
सर्व चिन्हांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास असणं गरजेचं आहे आणि यावर 3 प्रश्न म्हणजे 6 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे। यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन म्हणजे सांख्यिक माहिती, जसे की डे ऑफ वीक्स, मंथ्स नेम असतील, मंथ्स मधील डे किती आहेत, त्यानंतर कार्डिनल नंबर अँड ऑर्डिनल नंबर्स, डायरेक्शन, मॅप, टाइम, क्लॉक म्हणजे संख्यात्मक माहितीवरचे हे प्रश्न असणार आहेत आणि या घटकावर एकूण 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे 6 गुणासाठी हा टॉपिक आहे। यानंतर 5वा घटक जर आपण पाहिला तर तो आहे क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना असणार आहे। यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट खूप महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतर SMS, पझल्स, रिडल्स म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण म्हणजे विचारलं जाणार आहे आणि या सुद्धा घटकाला 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजेच 6 गुणासाठी हा घटक आहे, 6 मार्क्स। यानंतर 6वा घटक आहे तो म्हणजे स्टॉक एक्सप्रेशन्स तर यामध्ये मेकिंग क्वेश्चन्स, ग्रेटिंग, इन्स्ट्रक्शन फॉलो करणे आणि सिकिंग परमिशन या 3 घटकाचा समावेश आहे आणि या 3 ते 4 घटकावर एकूण 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। तर याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न तयार करायचा असेल किंवा एखादं ग्रेटिंग दिलं असेल त्यावरील प्रश्न असेल किंवा एखादी सूचना असेल तर त्या सूचनेचं पालन करणं असेल तर या सर्व घटकावर 3 प्रश्न म्हणजेच 6 गुण आहेत। त्यानंतर 7वा आहे मिसलेनियस म्हणजे सर्व मिक्स वेगवेगळे घटक आहेत। यामध्ये आर्टिकल्स आहे, प्रिपोजिशन्स आहे, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन, सिंग्युलर अँड प्लुरल्स तर या सर्व घटकावर एकूण 3च प्रश्न परीक्षेमध्ये आहेत म्हणजे 6 गुण। आणि यानंतर शेवटचा आहे कॉम्प्रिहेन्शन, याच्यामध्ये पॅसेज असणार आहे। तर या सुद्धा घटकावर 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। तर एक छोटासा पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजशी रिलेटेड असे हे प्रश्न असणार आहेत। तरी हा सुद्धा घटक 6 गुणासाठी आहे। तर या पद्धतीनं 25 प्रश्न आणि 50 गुण ही माहिती आपण इंग्रजी विषयाबद्दल पाहिलेली आहे। यानंतर पाहूया आपण आता बुद्धिमत्तेचे घटक। बुद्धिमत्तेमध्ये जर आपण विचार केला तर एकूण 11 घटक आहेत। यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे आकलन। आकलनमध्ये सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला या 3 घटकाचा समावेश आहे। सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला या घटकावर एकूण 4 प्रश्न विचारले जातात म्हणजेच 8 गुण। तर हा होता पहिला घटक। यानंतर पाहूया दुसरा घटक वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन। यामध्ये शब्दांचं वर्गीकरण, आकृत्यांचं वर्गीकरण आणि संख्यांचं वर्गीकरण आणि या घटकावर 5 प्रश्न परीक्षेमध्ये आहेत म्हणजेच 10 गुणासाठी हा घटक आहे। पहा, अभ्यास करत असताना एक योग्य दिशा ठरवा, अभ्यासक्रम लवकर कसा पूर्ण होईल याचे नियोजन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी वेळ मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर अभ्यासक्रम असल्यामुळे लवकर अभ्यासक्रम संपणं आणि जास्तीत जास्त सराव होणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर पाहूया तिसरा घटक तो म्हणजे क्रम ओळखणे। यामध्ये संख्या, चिन्ह, आकृती आणि चुकीचे पद हे एकूण 4 घटक आहेत आणि या घटकावर सुद्धा 5 प्रश्न आणि 10 गुण परीक्षेमध्ये विचारली जातात। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट तर्कसंगती आणि अनुमान। तर्कसंगती आणि अनुमान यामध्ये एकूण वय, नातेसंबंध, इतर काही जनरल प्रश्न आणि आकृत्या मोजणे असे एकूण 4 घटक आहेत आणि या एकूण 4 घटकावर 6 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजेच 12 गुणासाठी हा टॉपिक आहे। यानंतर पुढचा आहे प्रतिबिंब। प्रतिबिंबमध्ये जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा हा घटक आहे आणि या घटकावर 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। यामध्ये जल प्रतिबिंबमध्ये 2 प्रश्न आणि आरशातील प्रतिमा 2 प्रश्न। यानंतर पाहूया 6वा घटक। 6वा घटक आहे सहसंबंध। सहसंबंधमध्ये एकूण 5 प्रश्न आहेत
आणि या 5 प्रश्नामध्ये शब्दावरील काही प्रश्न असतील, आकृत्या आणि संख्या यांचा सहसंबंध लावणे. तर याच्या भरपूर अशा काही ट्रिक अशा आहेत की त्यामध्ये अनेक टॉपिक आपले कव्हर होतात. तर अशा महत्त्वाच्या ट्रिक. आणि वेळ आपल्याला प्रत्येक पेपरला फक्त 90 मिनिटं आहे, लक्षात घ्या. 90 मिनिटांमध्ये हे 75 प्रश्न सोडवायचे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे भरपूर अशा ट्रिक असतील, जास्तीत जास्त सराव झालेला असेल आणि संपूर्ण अभ्यासक्रम ज्याचा लवकर पूर्ण होईल, त्याला या परीक्षेमध्ये यश हमखास आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय येण्याची संधी नक्कीच आहे. यानंतर पाहूया आपण पुढील घटक समान पद. समान पद मध्ये आकृत्याचे जे काही समान पद आहेत यावरील प्रश्न असतात. तर 2च प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत. यानंतर 8वा घटक आहे कूट प्रश्न आणि सर्वात जास्त मार्क असलेला हा भाग आहे. तर यावर एकूण 8 प्रश्न परीक्षेमध्ये असतात. म्हणजे 16 गुणासाठी हा टॉपिक आहे. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचे घटक आहेत रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडी आणि वेन आकृती. तर हे 5 घटक आहेत आणि या 5 घटकावर 8 प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. यानंतर पुढचा घटक आहे 9वा, गटाशी जुळणारे पद. म्हणजे गटाशी जुळणारे पद यामध्ये सारख्या जातीचे किंवा सारख्याच मिनिंगचे शब्द असतील किंवा समानता असणारे शब्द, जसे की राज्यांची नावं, राजधान्यांची नावं, फळांची नावं, डोंगरांची नावं, देशांची नावं, त्याचबरोबर आकृत्या, संख्या. तर याही घटकावर एकूण 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर 10वा घटक पाहूया आपण सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेमध्ये अक्षरासाठी अक्षर वापरणे, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी चिन्हे, अंकासाठी चिन्ह आणि अंकासाठी अंक असे एकूण 5 घटक विचारले जातात. आणि या 5 घटकावर 4 प्रश्न म्हणजेच 8 गुणासाठी हा टॉपिक आहे. यानंतर पाहूया पुढचा घटक आहे विशेष प्रश्न. तर यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये विद्यार्थ्याची भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे विद्यार्थ्याच्या सवयी, विद्यार्थ्याचे विचार, त्यांची निर्णय क्षमता यावर हे प्रश्न आहेत. हा तर अभ्यास न करताही सोडवता येणारे प्रश्न असतात. फक्त योग्य निर्णय घेता आला पाहिजे. तर आता हा सर्व अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आपण समजून घेऊयात की जिल्हा गुणवत्ता यादी असेल किंवा राज्य गुणवत्ता यादी असेल तर या यादीमध्ये येण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत पाहूयात लगेच. गुणवत्ता यादीचा जर विचार केला तर पहा 2 प्रकारच्या यादी असतात, एक तर जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर. यामध्ये पण 2 भाग. ग्रामीण म्हणजे जर तुम्ही ग्रामीणमधून जर परीक्षा देणार असाल तर ती यादी वेगळी असते आणि शहरातील मुलांसाठी यादी वेगळी असते. तर जनरली 5वीचा जर विचार केला तर जिल्हा स्तरावर ग्रामीणमधून जर तुम्हाला जिल्हा स्तराच्या मेरिटमध्ये यायचं असेल तर किमान 200 पेक्षा जास्त गुण अपेक्षित आहेत. आणि हे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक वर्षीचा पेपर, त्याची काठिण्य पातळी याचा अभ्यासानुसार. पण 200 पेक्षा जास्त गुण, 200 ते 210च्या पुढे जर असेल तर तो ग्रामीणमधून 100% गुणवत्ता यादीमध्ये राहील. शहराचा जर विचार केला तर 20 ते 230 या दरम्यान जर मार्क असतील तर तो जिल्हा यादीमध्ये, शहरी विभागामधून यादीमध्ये असू शकतो गुणवत्ता यादीमध्ये. राज्याचा विचार केला तर ग्रामीणचा जर विचार केला तर या ठिकाणी 220 ते 230 म्हणजे जे शहरीला जिल्हा स्तरावर आहे तेच ग्रामीणला राज्य स्तरावर आहे. आणि जर शहरातून विद्यार्थी असेल तर शहरामध्ये 250 पेक्षा जास्त किंवा 260. तर इतकी तफावत असते. म्हणजे जिल्हास्तरीय आणि ग्रामीण स्तरामध्ये कमीत कमी 20 ते 30 मार्काचा फरक पडतो. तर या सर्व याद्यामध्ये येण्यासाठी सर्वांना शुभेच्छा असणार आहेत. एक जीनियस मॅथ तुम्हाला एक मदत करू शकतं. तुमचा जर अभ्यासक्रम तुम्हाला लवकर संपवायचा असेल तर आपल्याकडे व्हिडिओ क्लास आहेत. जर आपण हे व्हिडिओ क्लास जॉईन केलात, व्हिडिओ क्लास, तर यामध्ये एकूण 60 व्हिडिओ दिले जाणार आहेत. 60 व्हिडिओज. तर हे 60 व्हिडिओजमध्ये काय असणार आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्वांचे घटक वाईज, गणित आणि बुद्धिमत्तेचे घटक वाईज व्हिडिओ असणार आहेत. ज्यामध्ये तुमचा सर्व अभ्यासक्रम 60 व्हिडिओमध्ये दररोज एक जरी व्हिडिओ पाहिला तरी गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम 2 महिन्यामध्ये पूर्ण करू शकतात.
आणि 2 महिन्यामध्ये जर गणित बुद्धिमत्ता झाली तर त्याच्यासोबत तुम्ही इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय सायमल्टेनियसली अभ्यास करत गेलात तर अगदी 2 महिन्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो। आणि 2 महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं संपूर्ण अभ्यासक्रमावरचा सराव करता येतो। जो घटक तुम्हाला अवघड वाटतोय त्याच्यावर सुद्धा नंतर रिव्हिजन करता येतं। तर पहा, अभ्यासक्रम लवकर पूर्ण करायचा असेल तर व्हिडिओ क्लास तुम्ही जॉईन करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांना वर्षभर सराव करायचा आहे, वर्षभर दररोज 1 तास, त्यांच्यासाठी व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहे। व्हॉट्सअप क्लासमध्ये दररोज 1 तास सराव घेतला जातो। तर तुम्हाला या ठिकाणी जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करून अधिकची माहिती घेऊ शकतात। व्हिडिओ क्लास, व्हॉट्सअप क्लास जॉईन करू शकतात। याचबरोबर आपल्याकडे प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत। स्कॉलरशिप, नवोदयी सर्व विषयाचे सर्व प्रश्नसंच तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।